वाढल्या, कदाचित बजेटमध्ये 2 रुपये कमी करतील, म्हणजे बघा आम्ही कमी केलंय. रावसाहेब, काल राष्ट्रपती जेव्हा राष्ट्रपती भवनाहून संसदेत जात होत्या तेव्हा त्यांच्या पुढे सिंगोल घेऊन जाण्यात आलं, तर काही आपल्याला याच्यात कदाचित मी म्हटलं ना, नवीन प्रजासत्ताक साजरा केला जाईल, नवीन राज्यघटना तयार केला जाईल. मी जे म्हणतोय त्याला हे जोडून घ्या. ही नवीन राज्यघटना लिहिण्याची तयारी, ही नवीन राज्यघटना. उद्या देशाचे राष्ट्रपती किंवा पंतप्रधान हे धार्मिक मिरवणुकीतून सुद्धा संसदेत येऊ शकतात. देश हा इराणच्या दिशेनं चालला. इराणमध्ये आयतुल्ला खोमेनीने ज्या पद्धतीनं राज्य केलं, तशी खोमेनीशाही भारतामध्ये आणून हा देश 500 वर्ष मागे नेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाच्या बाबतीत देशाला जी प्रगती पथावर आपण नेलं होतं 70 वर्षामध्ये, पण मोदी, शहा आणि त्यांचे लोक देशाला 500 वर्षा जुन्या अशा अश्मयुगात नेण्याच्या विचारात आहेत. लोकांना जर मान्य असेल तर त्यांनी ते स्वीकार. साहेब, वंचित आघाडी महाविकास आघाडीमध्ये सामील झालेली जवळजवळ मनसेला काही प्रस्ताव दिलाय का आपण की देश वाचवण्यासाठी आपण या महाविकास आघाडीत सामील होतो किंवा देणार आहात का? आम्ही प्रस्ताव कशा करता द्यायला पाहिजे? देश वाचवण्याची जबाबदारी, लोकशाही वाचवण्याची जबाबदारी या देशातल्या सगळ्या सुज्ञ राजकीय पक्षांची आणि भारत मातेवरती प्रेम करणाऱ्या प्रत्येकाची आहे. वंचित बहुजन आघाडीचा मनाचा मोठेपणा असा आहे, खास करून ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आमचे प्रिय, त्यांनी वारंवार सांगितलं की आम्हाला महाविकास आघाडीमध्ये तुम्ही समाविष्ट करून घेतलं पाहिजे. आम्हाला सुद्धा या देशातल्या राज्यघटनेचा आदर आणि संरक्षण करायचं आहे. ज्या पद्धतीचं राजकारण मोदी आणि शहांच्या राज्यात सुरू आहे, या देशातलं स्वातंत्र्य नष्ट होईल, लोकशाही नष्ट होईल, संविधान तुडवलं जाईल, बदललं जाईल, ही भीती जशी बाळासाहेब आंबेडकरांना वाटते, वंचितच्या कार्यकर्त्यांना वाटते, ते आम्हालाही वाटते. त्याच्यामुळे आपण एकत्र येऊन काम केलं पाहिजे, ही माननीय बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांचं स्वागत केलं.